सादर करीत आहे वपू काळे लिखित कथा सखी. अशोक अकस्मात गेला आणि सगळा डौल नाहीसा झाला. सौंदर्याचा विचार न करणारा मित्र जसा आवश्यक होता, त्याचप्रमाणे व्यर्थ अनुकंपा दाखवणाराही तापदायक ठरणार होता. म्हणूनच कोणतीही डॉक्टरीण आली म्हणजे सखीला नको वाटायचं. स्काल्पेल, आर्टरी फोर्सेप्स, इलेक्ट्रोकार्टरी, लॅपरोस्कोप या व्यतिरिक्त लागणाऱ्या गोष्टींची यादी त्यांनी सरळ फोनवरून द्यावी असं तिला वाटायचं. या सगळ्या कस्टमर्समध्ये तिला प्रथम चेतन वेगळा वाटला. तो डेंटिस्ट होता. माउथ मिरर, एरोटर हँडपीस, इलेक्ट्रॉनिक स्केलर या त्याला लागणाऱ्या गोष्टी. त्याने एकदा शांतपणे सांगितलं, सखी, सांगायला अत्यंत सोपं, पण ते मानायला खूप कठीण. हे समजून मी बोलणार आहे. अशोक गेला सखी, पती गेला, आणि तुझं पत्नी पण त्या क्षणापासून गेलं. अगं, नवऱ्यामुळेच बाईची बायको होते. एक स्त्री, एक बाई, अ ह्युमन बीइंग, हीच तुझी आयडेंटिटी. तुझ्या आयुष्यात पुन्हा रंग भरायचं काम तुझंच आहे. कोणते रंग आणू चेतन, आणि कुठून आणू? आज घरी जा, 20 मिनिटं शांत बस, स्वतःत बुडी मार, अंतरंगात जा. तिथे जे रंग दिसतील ना, त्यांच्याकडे पहा. मात्र प्रेक्षक म्हणून पहा. कोणत्याही रंगाचा स्वीकारही नको, धिक्कारही नको. कौतुक नको, अवहेलना नको. आत्मीयता नको आणि निषेधही नकोच. त्यांचं केवळ अस्तित्व चाचपडून पाहायचंय तुला. अशोकची आठवण आली तर कवाडं बंद करू नकोस सखी. तुमचं कधी भांडण झालं असेल तर मी अशी का वागले याची चुटपुट नको. ती त्या क्षणाची गरज होती आणि म्हणून तो संघर्ष झाला असं समज. अपराधीपणाची भावना हे मोठं दुःख. ही भावना दूर झाली ना की श्वास किती मोकळा होतो ते कळेल तुला. श्वास म्हणजे विश्वाची सोयरीक. म्हणूनच अत्यंत जीवाभावाची व्यक्ती गेली तर मी एकही क्षण जगणार नाही असं अनेक म्हणतात आणि मागे खूप वर्ष राहतात. त्यांचं प्रेम खोटं नसतं काही, पण विश्वाची सोयरीक तुटलेली नाही हे त्यांना तेव्हा माहीत नसतं.